हे आहे आपलं पहिलं जाळं. हा आहे खडशी मासा. हे आहे आपलं दुसरं जाळं. या जाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक खडशी मासा आणि एक मोठ्या आकाराचा चिलापी आला. हे आहे आपलं तिसरं जाळं. या जाळ्यामध्ये आपल्याला एक रोह मासा आला, जो आपण नंतर सोडून दिला. हे आहे आपलं चौथं आणि शेवटचं जाळं.
या जाळ्यामध्ये आपल्याला चिलापी, एक मध्यम आकाराची मरळ आणि एक रोहू मासा सापडला. हे आहेत आपले मामा. यांनी पण एकदा जाळं फेकायची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे मामांनी सुद्धा एकदा जाळं फेकले. मित्रांनो, मामांनी टाकलेलं जाळं खूपच खोल पाण्यात अडकलं होतं. ते जाळं काही निघत नव्हतं. शेवटला जाळं काढण्यासाठी मलाच पाण्यात जावे लागले. मित्रांनो, आपण साधारण 4 जाळी मारली होती. एवढे मासे गावलेले आहे बघा. तर रेसिपी तर झालेली आहे. आता भेटूया रेसिपी. सुरुवातीला आपण घेतला आहे कांदा, सुके खोबरे, 4 हिरव्या मिरच्या तुकडे करून, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. तयार आहे आपलं हिरवं वाटण. आता आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे साधारण 3 चमचे तेल. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. यानंतर घ्यायचा आहे 3 चमचे कांदा मसाला. गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला कांदा मसाला परतून घ्यायचा आहे. गॅस जास्त असल्यास कांदा मसाला जळून जातो. यानंतर आपण घेतली 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि सर्वात शेवटी घेणार आहोत आपलं हिरवं वाटण. आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. एकदा मसाले तेल सोडू लागले की आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे कोमट पाणी. आपण साधारण 2 तांबे गरम पाणी घेतलेले आहे, कारण आपल्याला तेवढेच करी किंवा माशाचं कालवण बनवायचं आहे. सर्वात शेवटी आपण ज्या प्रमाणामध्ये पाणी घेतले आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे. एकदा का आपल्या कालवणाला उकळी आली की आपल्याला त्यामध्ये माशाचे तुकडे टाकायचे आहेत. एक एक करून आपल्याला सर्व माशाचे तुकडे त्या कालवणामध्ये टाकायचे आहेत. एकदा आपण माशाचे तुकडे टाकले की ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे आहे, कारण मासे शिजल्यानंतर आपल्याला पुन्हा मिक्स करता येत नाही. त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने अगोदरच मिक्स करायचे आणि साधारण 10 मिनिटे
हे अशाच पद्धतीने शिजून द्यायचे आहेत। साधारण 10 मिनिटांनंतर चांगली उकळी येते आणि तयार होते मच्छी करी किंवा माशाचं कालवण। मित्रांनो, ही पद्धत एकदम हॉटेलसारखी आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये हे नक्की पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा। धन्यवाद।